निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। प्रश्न आहे हा स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेया संदर्भातला आहे आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय हे दोन जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो। अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे, याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे तीन गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या तीन गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे। मला जे उत्तर मिळालं ते उत्तरात असं सांगितलं की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे। या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे। शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे। याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात, ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन। म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता। अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025 ला अध्यादेश काढला होता। त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू। दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे। माझी आपल्यामार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड एक 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे। स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचताही येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल। त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006चे निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे, मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ॲक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो। हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे, याचे ॲनालिसिस सुद्धा झालेत। दुर्दैवाने एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं, त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत। मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, स्टिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे, परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले, तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। बोला अध्यक्ष महोदय, मोठी राज्यातील एक मोठी व्याप्ती असणार हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जे काही उत्तर मिळालेलं आहे त्याच्यामधून काही उपप्रश्न निश्चितपणे निर्माण होतात। त्याच्यामध्ये हे जे नमुने तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये 7 नमुने हे सदोष आढळलेले आहेत, ते कोणत्या कंपन्यांचे आहेत आणि सदोष आढळल्यानंतर त्या कंपन्यांचे त्या संबंधित बॅच आपण रिकॉल केलेले आहेत का? राज्यात एकूण किती फूड टेस्टिंग लॅब आहेत, त्याची क्षमता काय आहे? एक नमुना जर गेला तर तो तपासणीसाठी किती कालावधी लागतो याची स्पष्टता या उत्तरामध्ये नाही, ती करावी ही माझं एक विनंती राहील।
दुसरं, शाळेच्या आवारातल्या संदर्भातला याच्यामध्ये उल्लेख आहे. शाळेच्या आवारामध्ये स्टिंग तर फार छोटी गोष्ट आहे, परंतु पुण्याच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये अगदी कटिंग पान नावाचा प्रकार असेल, फ्लेवर्ड मिल्क असेल, हे अतिशय घातक गोष्टी विक्री होते आणि त्याचा या मुलांच्यावर अतिशय वाईट दुष्परिणाम होतोय. त्याच्यामध्ये या कटिंग पान संदर्भात तर अंमली पदार्थही त्याच्यामध्ये टाकले जातात अशी स्थिती आहे. या संदर्भामध्ये आपण राज्यव्यापी धोरण आणि काही ड्राईव्ह घेणं गरजेचं आहे. तो आपण घेणार का? मध्ये शाळा आणि कॉलेजच्या आसपासच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये आपण निर्देश दिलेत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की किती ठिकाणी या व्हिजिट झाल्या आणि किती ठिकाणी दुकानांमध्ये स्टिंग असेल किंवा असे कॅफिनेटेड ड्रिंक्स जे नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन आहेत ते सापडले गेले, त्याचा साठा पकडला गेला. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण ही सगळी दुकानं आपण कदाचित यांच्यावर नियंत्रण ठेवू, पण ब्लिंकिट, झेप्टो याच्यासारखे जे डिलिव्हरी आहे याच्यावर तर 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये मुलांना या सगळ्याची डिलिव्हरी मिळू शकते. तर या संदर्भात निर्बंध आणण्याकरता जसं अल्कोहोलवर आहे तसं आपण काही करू शकतो का? आणि तिसरा विषय, आपण नक्की मुलं शाळेतली असतील किंवा कॉलेजमधली असतील याचा का व्यसन करतात? कारण ते कूल वाटतं. 30-40 वर्षापूर्वी असं सिगरेट कूल वाटायचं, त्यानंतर थिएटरमध्ये आपण मुकेश आणला. मुकेशचा चेहरा बघितल्यावर आता कोणी तो सिगरेटच्या फारशी नादी लागत नाही. तसंच तुम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून कुठेतरी इन्फ्लुएन्सर याचं ॲडव्हर्टायझिंग करतात किंवा हे करतात, यावर कुठेतरी निर्बंध आणण्याकरता हे कूल वाटू नये, याचे दुष्परिणाम हे लहान मुलांपर्यंत जावेत, याकरता आपण काही ठोस उपाययोजना करणार का? या ठिकाणी सन्मानित सदस्यांनी सांगितलं की जी शाळांमध्ये तर ती आत्ताच अजून रिपोर्ट वगैरे काही कुठल्या पद्धतीनं शाळेमध्ये मार्गदर्शन केलं गेलं त्याची आकडेवारी फिक्स नाही, पण सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदला त्या पद्धतीनं सीओंना सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे कूल वाटण्याचं जे काही सांगितलं गेलं त्या संदर्भात निश्चितच अशा पद्धतीचं 500 मीटरच्या आत जो काही हा प्रकार घडेल त्यावर फूड सेफ्टी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल.